दिवस व्हीके सिंग यांची पुण्यात सीआयडी कडून चौकशी, तर व्हीएसआर कंपनीचा मालक व्हीके सिंग यांनी आता सीआयडीला जबाब दिलाय। व्हीके सिंग याची सीआयडीने तब्बल 3 दिवस चौकशी केली आहे। दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अपघात प्रकरणात माझी चूक असेल तर मला कठोर शिक्षा करा, असं व्हीके सिंग म्हणाले। तपास पथकाला व्हीएसआर कंपनीचे मालक व्हीके सिंग यांनी सुमित कपूर या पायलटचाच दोष होता, त्याची चूक होती असाच जबाब दिल्याचे आम्हाला समजते। व्हीएसआर कंपनीच्या मालकाला प्रफुल्ल पटेल साहेबांनी बोलायला लावलं का, असा आमचा थेट प्रश्न आहे। कारण व्हीएसआर कंपनीचे मालक आजपर्यंत कधी बोलले नाहीत, कधी प्रेस मीटिंग घेतली नाही, परंतु असा जबाब अचानकपणे ते देत आहेत। याचा अर्थ व्हीके सिंगला प्रफुल्ल पटेल हे मार्गदर्शन करतायत का, की अन्य कोणी केंद्रातलं विमान वाहतूक मंत्री नायडू मार्गदर्शन करतायत का, असा आमचा थेट सवाल आहे। एक तर जो पायलट होता त्याने 2-3 दिवसापूर्वी 50 कोटीचा विमा उतरवला, अशा प्रकारची चर्चा आहे। त्याचबरोबर 2 पायलट त्या दिवशी का गैरहजर राहिले, सकाळी 7-7:30 वाजता ज्यावेळा एखाद्या वेळा जातो त्यावेळा ट्रॅफिक कुठं असते मला कळलं नाही मुंबईमध्ये। अद्यापही त्यांच्या त्या 2 पायलटांची स्टेटमेंट ही मीडिया समोर किंवा कुठल्याही समोर आलेली नाही। त्यामुळे मला वाटतं की कंपनीने किती केलं तरी त्यांचा हलगर्जीपणा नसेल, मग त्यांची 4 विमानं रद्द का करण्यात आली याच्या संदर्भात मला खुलासा सुद्धा होणं गरजेचं आहे। सीआयडी चौकशीमध्ये काय निष्पन्न होतं ते बघू, नाही जर समाधान झालं तर आम्ही त्याच्यावर 100% आवाज उठवण्याचा प्रयत्न करणार आहोत। अपघाताच्या पूर्वी त्यांच्याशी अनेकांचे संबंध असू शकतात असं नाही, परंतु नेमकं आता मी मगाशी म्हणलं तसं तो त्या संबंधाचा आणि ह्याच्याशी जोडणं किती संयुक्त काय मला माहीत नाही। परंतु आत्ता मागणी काय लोकांची, महाराष्ट्रातल्या जनतेची, की अजितदादांच्या बाबतीत जे गूढ आहे ते बाहेर यावं एवढी साधारणपणे अपेक्षा आहे। अजित पवारांच्या विमान अपघातात माझी चूक असेल तर मला कठोर शिक्षा करा। व्हीएसआर कंपनीच्या सर्व विमानांचं वेळोवेळी मेंटेनन्स केलं जातं, विमानं सुस्थितीत असतात। अजित पवारांच्या विमानाचं सुद्धा मेंटेनन्स केलेलं होतं। अजित पवारांच्या विमान अपघाताला तत्कालीन कारणं असू शकतात। पायलट सुमित जबाबदार असल्याचा व्हीके सिंग यांचा जबाब। व्हीएसआर कंपनीचे मालक व्हीके सिंग यांची सीआयडी कडून पुण्यात 3 दिवस चौकशी।